ते खेळाडूंच्या नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीने. खरोखरच विशेष मी कौतुक करेल विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचं, ज्याचे अध्यक्ष आहेत राहुल भाऊ बोर्डे. चला फिल्डिंग लावून घ्या खारबाव, वेळ आता अजिबात नको. फिल्डिंग सेटअप करून घ्या, बासला सुरुवात करा त्वरित. हा उद्या ठीक 4 वाजता मॅच चालू होतील. परफेक्ट. पहिला चेंडू उद्या 4 वाजता पडेलच, हे लक्षात असू द्या. 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे. लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचले गेलेले आहेत, हे लक्षात असू द्या. सलामीची जोडी देखील मैदान दाखल झालेली आहे. संदेश केणे आणि त्याचबरोबर सूरज केणे ही सलामीची जोडी. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील, महासचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा. एक 5 ते 10 मिनिटं सामना थांबला, परंतु क्रीडांगणावरची प्रेक्षक जे आहेत ते अजूनही तसेच आहेत. कारण त्यांच्या आवडतीचे संघ खेळतील तर ते नक्कीच थांबतात. आणि गोरसई आणि खारबाव या 2 संघादरम्यानचा सामना पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती उपस्थित राहिलेल्या सर्वच प्रेक्षकांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी मात्र स्पोर्ट्स सायकल आहे. ही अशी अनोखी पारितोषिक या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतो. आणि 3 दिवसांच्या स्पर्धेसाठी मला असं वाटतं परेशजी मात्रे ही खूप भली मोठी पारितोषिक आहेत. फार रेअरली अशा गोष्टी आपण पाहतो. आणि फक्त 24च टीम आहेत, नाही तर कदाचित एखाद्या ट्रेने असं असतं की ABC ग्रुप आणि D मध्ये आला असता, परंतु तसं झालं नाही. चांगला निर्णय विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं साकारण्यात येणारी स्पर्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्रीडांगणावरती प्रेक्षकांसाठी खास एक LED स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. एखादा चेंडू मिस झाला तर त्या स्क्रीनवरती तुम्ही पुन्हा एकदा त्याचं टेलिकास्ट पाहू शकता. मॅचला होते सुरुवात. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही ते स्वागत करतोय. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं देखील आपलं सहर्ष स्वागत. पंच आमचे सज्ज झाले. सलामीची जोडी संदेश केणे लेफ्ट हँडेड बॅटर, त्याच्या आतील साथीला येतो सूरज केणे आणि पहिलं षटक घेऊन आलाय खारबाव टीम कडून गोलंदाज अक्षय पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि ते झेल सुटलाय. संदेश केणेचा झेल मात्र ते सुटलाय. धावत पळत मैदानात आल्यानंतर हे चित्र नक्कीच पाहायला मिळतं. स्टेबल तुम्ही झालेले नसता, कॉन्सन्ट्रेशन थोडं लूज झालं आणि ते झेल मात्र सुटला संदेश केणेचा. हा चेंडूवरती शेवटपर्यंत नजर राहिली नाही, त्या कारणास्तव मात्र आज झेल सुटला. मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता संदेश केणेचा. प्रणय पाटीलच्या हातातून मात्र चेंडू निसटला, अर्थातच झेल निसटला. 4 षटकांचा सामना. जगन नाना अर्थातच मांड्याचे आणि त्यांच्याच वतीनं पुरस्कृत केलेला संघ. अनेक स्पर्धांमध्ये आपण भूमी 11 या नावाने संघ नेहमीच पाहतो. आणि एखादा संघ अनुपस्थित राहिला काही कारणास्तव तर ते एंट्री फी देखील पाठवून देतात. सरळ खेचलाय सूरज केणेच्या बॅटमधून. गोरसईचं आक्रमण, चौकार. थोडा पुढे टाकला चेंडू आणि त्यावरती अक्षरशः तुटून पडला तो सूरज केणे. समोर खेचला, चांगला फटका डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोकरून मारलेला हा चौकार. मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. थोडा उशिराने का होईना, परंतु गोरसई बी आणि खारबाव मध्ये चालू असलेला संघर्ष. गती थोडी कमी केली. स्क्वेअर काट इथे मारलाय. शॉर्ट थर्डमॅन मधून बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेनं. सूरज केणे आणि संदेश केणे मध्ये चांगलं ताळमेल. 2 धावा जोडल्या जात आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व मॅच मध्ये 30-32 धावा. मागच्या मॅच मध्ये धारावेला तर अक्षरशः 20 वरतीच रोखलं बामणनगरी टीमने. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये गोरसईने आपले फलंदाजीचे इरादे मात्र इथे बुलंद केलेत. चौकार आला, त्यानंतर मात्र ही डबल. स्कोर जाऊन पोहोचला आता 7 वर. 7 धावा धाव फलकावर.
पुढे आला, स्टेप आउट झाला होता, चांगला झेल मिड ऑफला नेल पाटीलने घेतलेला हा कमालीचा झेल. फलंदाज बाद होतोय सूरज केने. लेफ्टी बॉलर अक्षय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढला हा बॉल आणि मिड ऑफला चांगला झेल. त्या स्क्रीनच्या दिशेने स्वतः सूरज केने देखील पाहतोय कसा तो बाद झाला. खोदून काढला हा चेंडू आणि मिड ऑफला खूपच चांगला झेल मात्र घेतला. सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी या खेळाडूंना पाहण्यासाठी. महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचा अगदी आपण विचार केला तर नक्कीच रायगड आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं आणि या ग्रामीण क्रिकेटमधील दोन्हीही नामवंत संघ, बलाढ्य संघ महासत्ता क्रिकेटच्या कामोठेच्या क्रीडांगणामध्ये. एका बाजूला महेंद्र बोर्डे 11 खारबाव आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 जे बजरंग गोरसई बी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सूरज केणेचा, तो बाद झाला आणि मैदानात दाखल झालाय A1 पवन केणे, सर्वांचा पसंतीचा खेळाडू. प्रेक्षकांची पसंती लाभलेला खेळाडू A1 पवन. अक्षय पाटीलने नुकताच विकेट घेतले. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. बॉल फक्त चिप करण्याचा प्रयत्न पवन कडून आणि ते झेल सुटलाय. पुन्हा एकदा पवन सारख्याचा झेल सोडणं आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. पवन इथे फसला होता. खरं तर बॉल चिप करायचा होता कव्हरला. लेफ्टी बॉलरने इथे फसवलं होतं पवनला. कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम राहिला फटका आणि झेल मात्र इथे सुटला पवन केणेचा. एक धाव जोडली जाते. स्कोर धावून पोहोचलाय 8 या धावांवर. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतले, नशिबाची साथ मिळते जे बजरंग गोरसे बी टीमला. बॉल चाललाय थर्डमॅनला, मिळतील धावा 4. चौकार. या चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. भूमी 11 जे बजरंग गोरसे बी संघाची धावा आहेत 1-12. चला खारबाव टीम मीटिंग अजिबात नको. विशेषतः तुम्हाला या सूचनेकडे आम्ही वारंवार या सूचना तुम्हाला करतोय, कारण त्यांचं तुम्हाला पालन करावंच लागेल. आज उशिराने मॅचेस चालू झाल्या. उद्या मात्र ठीक 4 वाजता मॅचेसला होईल सुरुवात. 4-4 ओव्हरच्या मॅचेस. आयोजकांचा प्रयत्न होता 2 लाखाची स्पर्धा आहे, 5 ओव्हरच्या मॅचेस, परंतु संघ उपस्थित राहिले नाहीत. त्या कारणास्तव या मॅचेस आम्हाला 4 ओव्हरच्या घ्याव्या लागल्या. पहिल्या ओव्हरमध्ये घडलं काय, एकूण चौकार आले पहिल्या ओव्हरमध्ये 2. संदेश केणेचा देखील झेल सुटला, पवन केणेचा देखील झेल सुटला. सूरज केणेने एक चौकार मारला, डबल घेतली, त्यानंतर तो बाद झाला. मिड ऑफला त्याचा झेल घेतला. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय उमेश तरे. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं साकारली जाणारी ही स्पर्धा आमदार चषक. सन्माननीय विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील. तब्बल 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा. ऑन स्ट्राईक पवन केने, गोलंदाजीसाठी उमेश तरे. रनअप मध्ये थोडा बिघाड, त्या कारणास्तव पुन्हा एकदा थांबलाय गोलंदाज आपल्या रनअपच्या दिशेने. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावरती. झी क्रिक लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत आपलेही सहर्ष स्वागत. सर्वांच्या नजरा लागल्यात त्या पवन केनेवर. फुलटॉस बॉल, अनोख्या स्टाईलने बॉल वळवलाय फाईन लेगला. गोलंदाजाच्या गतीचा इथे वापर करतोय पवन केने आणि त्याच्या बॅटमधून आला इथे चौकार. करडी नजर आहे चेंडूवरती आणि पाय पुढे घेतला, हा बॉल स्वीप केला, वळवला तो मात्र निश्चितच फाईन लेगच्या दिशेने चौकार. चांगला स्ट्रोक पवन केने कडून. 4 धावा पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस बॉल टाकला होता, चुकी केली गोलंदाज उमेशने आणि त्यावरती मात्र चौकार मिळवला पवन केनेने. संघाची धावसंख्या 16. पुन्हा रनअप मध्ये थांबलाय. रनअप हा फार महत्वाचा आहे गोलंदाजासाठी. तो चुकला तर मात्र चेंडू चुकतो. 16 धावा.
स्विचिटचा फटका, पुन्हा झेल, संधी आले, पवन खेने बाद. इट्स बिग विकेट. महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश मिळाले उमेश तरेला. A1 पवन होतो आउट. पहिल्या बॉलवरती स्वीपचा चौकार, त्यानंतर स्विचिटचा फटका, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू लपेटायचा होता, बॅटची एज घेतली, शॉर्ट थर्डमॅनला झेल घेतला, पवन केने बाद. मोठा धक्का जय बजरंग गोरसे बी टीमला. हायसं वाटलं असेल कारण एक झेल सुटला होता लॉंग ऑफला पवन केनेचा. दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र चर्चा होत असताना दोन्ही बंधुराज एकमेकांशी चर्चा करतात. अर्थातच बाद होते पवन आणि त्याचा बंधुराज मैदानात दाखल झालाय. मेघराज केने 2 धक्के दिलेत आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज बाद झाला तो संदेश केणे. त्यानंतर या ओव्हरमध्ये उमेश तरे, सूरज केणे मात्र बाद झाला. संदेश केणे मैदानात आहे. पवन केने नुकताच बाद झालाय आणि त्याचा बंधुराज मेघराज केणे आता मैदानात दाखल झालाय. आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेसमध्ये आम्ही 30-32 धावा पाहिल्यात. सर्वाधिक स्कोर 4 ओव्हरमधला 32 होता. 33चं टार्गेट, तो देखील सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. चेंज द गेम वडवली बी. पहिल्या मॅचमध्ये एक पहिली मॅच नक्कीच, कारण ती मॅच आय थिंक 7:30 वाजता चालू झाली. 51 धावा झाल्या होत्या. बॅटची कडा, मेघराजची देखील इथे विकेट. आणखी एक धक्का दिलाय गोलंदाज उमेश तरेने. नितेश पाटीलने घेतला इथे झेल. बाउन्सर टाकला होता, पुल करण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि ते चांगला झेल शॉट फाईन लेगला नितेश कडून. पहिल्या मॅच मध्ये 51 झाल्या होत्या, 52चं लक्ष होतं. धावांचा पाठलाग करू शकला नाही तो बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ. त्यानंतरचा सामना 33 धावांचा झाला. 1 चेंडू 1 धावेची गरज. चेंज द गेम ओढवली बी संघ मात्र तिथे पराभूत झाला. पृथ्वी 11 टेंबिवली जिंकला. वंश 11 सातपाटी तिथे जिंकला. पृथ्वी 11 टेंबिवलीने 52चं टार्गेट ठेवलं होतं, तो तिथे जिंकला. त्यानंतर टेंबिवली विरोधात सातपाटी हा सामना झाला. त्यामध्ये 24 बॉल 30चं लक्ष होतं. सातपाटी टीमला पराभूत केलं. टेंबिवलीने 30 धावा दिल्या नाही 4 ओव्हरमध्ये. आणि या अगोदरचा सामना झाला तो मच्छिंद्र स्मृती धारावे विरोधात अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी. फक्त 20 धावांचं लक्ष होतं, 21चं लक्ष होतं. सहजरित्या पाठलाग केला तो बामणडोंगरीने. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू आहे. ऑन हॅट्रिक, फटका फसलाय. विकेट हॅट्रिक होईल का उमेश तरेची? मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आला. फर्स्ट विकेट हॅट्रिक. आमदार चषक विक्रांतदादा पाटील यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती मंदार गोरटकरने पृथ्वी 11 टेंबिवलीचा. आणि त्यानंतर ही दुसरी विकेट हॅट्रिक घेतली या स्पर्धेतील गोलंदाज उमेश तरे. सूरज तरे बाद झाल्यानंतर मात्र पवन केने देखील लगेचच बाद झाला. त्याच्या बॅटमधून चौकार जरूर आला, परंतु तो संघर्ष पाहायला मिळत नाहीये फलंदाजांकडून. विकेट हॅट्रिक घेतले फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं. जय बजरंग गोरसे बी म्हटल्यानंतर अक्षरशः मोठमोठ्या धाबा आपण नेहमी पाहतो, चौकार षटकारांचा पाऊस पाहतो, परंतु असं नाहीये. या मैदानावरती संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. सुरुवातीचा सामना वगळला तर बाकीचे सगळ्या सामन्यांमध्ये लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात. आणि आतापर्यंत जय बजरंग गोरसे बी संघाची धावसंख्या ती मात्र 16. विकेट हॅट्रिक घेतले गोलंदाजाने. समोर खेचलाय, लॉंग ऑफला फिल्डर पुढे येतोय. एक टप्पा, चांगला चेंडू अडवलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक अगदी स्क्रीनच्या समोर मात्र चेंडू अडवतोय. चांगला स्ट्रोक होता फलंदाज योगेशचा. योगेश घोटकर सिंगलने स्कोर 17. 32-35 धावा मला असं वाटते पुष्कळ होतील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि आतापर्यंत चित्र तेच झालंय. फिल्डिंगमध्ये सातत्यानं फेरबदल करत असताना उमेश तरेने जेव्हा गोलंदाजीची सुरुवात केली तेव्हा रनअपमध्ये चुका होत होत्या. असं वाटलं की कॉन्फिडन्स थोडा लो आहे की काय, परंतु नाही. आपला रनअप सेट झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा पवन केनेला बाद केलं. त्याच्यानंतर त्याच्या बंधुराज
मेघराजला बाद केला आणि विकेट हॅट्रिक घेतली ती विजय केळेचा विकेट घेऊन. ही दुसरी विकेट हॅट्रिक होती त्याची, अर्थातच या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती मंदारने. 17 धावा. ड्राईव्ह केले बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून, क्षेत्र खाली आहे, इनफिल्डच्या वरतून बॉल पाठवलाय. चांगला स्ट्रोक फलंदाज संदेश केणेकडून. मिळतील धावा 4 गोरसे बी टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये फक्त बॉल चिप केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आणि बॉल पाठवला डीप कव्हरला, कारण क्षेत्र अक्षरशः खाली होतं ते, त्याचा फायदा त्याने उचलला. मिळवला महत्वाचा चौकार. 4 धावा. या धावा फार महत्वाच्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12, या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. एकूण धाव संख्या 21. या स्कोर झालाय. विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा स्कोर नक्कीच झालाय. विकेट वरती आपण लक्ष टाकलं तर विकेट झाल्यात आतापर्यंत 4. त्यामध्ये सूरज केणे, पवन केणे, मेघराज केणे आणि विनय केणे बाद झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आल्या 3. हॅट्रिक घेतली गोलंदाजाने. चला खारबाव टीम, एकत्रित येऊ नका. आज एकत्रित येणं हा या मैदानावरचा गुण आहे असं लक्षात घ्या. जमावबंदी अजिबात करू नका आजच्या दिवस तरी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रेक्षकांची गर्दी पहा या सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी. कामोठे म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी नेहमीच असते. मोठमोठ्या स्पर्धा कामोठकरांनी दाखवलेल्या आहेत, सर्वांनीच प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत, खेळाडूंसाठी घेऊन आलेले आहेत. जर्मन कामोठेचा विचार केला तर ते देखील चांगल्या यंदाच्या वर्षी फॉर्मात आहेत, स्पर्धा खेळतायत, जिंकतायत. 2 ओव्हर धावा झाल्यात 21. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो नेहल पाटील. महेंद्र बोर्डे 11 खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 जे बजरंग गोरसाई बी. योगेश आणि संदेश सध्या ही जोडी मैदानात 21 झाल्यात. 2 ओव्हरमध्ये 10.50च्या सरासरीने. आजचा खेळ पाहता या माफक धाबा आहेत. फुलटॉस बॉल, जास्त काही फायदा उचलू शकले नाहीत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. फक्त 1च धाव. संदेश केणे महत्वाचा खेळाडू ठरेल आणि ही जबाबदारी असेल संदेश केणेचे देखील, कॅप्टन देखील या टीमचा. आतापर्यंत कारण संघ तेवढे नामवंत खेळलेत या स्पर्धेमध्ये. 2 लाखाची स्पर्धा आहे. आतापर्यंत अगदी आपण पाहिले तर 1,20,000 व्ह्यूअर्स झालेत. धावसंख्या आतापर्यंत 22. वेगवान चेंडू नेहल कडून. पा किती सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज आहे, परंतु प्रचंड खांद्यात ताकद आहे त्याच्या. आपण नेहमी म्हणतो की फलंदाज पॉवर जनरेट करत असतात, परंतु आपल्या कोर मधून पॉवर जनरेट करत असताना वेगासाठी गोलंदाज नेहल पाटील. धावसंख्या स्थिरावली ती 22 वर 22. फुलटॉस बॉल चुकी केले गोलंदाजाने. स्क्वेअर लेगचा फिल्डर. फक्त 1च धाव. खरं तर हा चेंडू सीमापार व्हायलाच हवा होता, अपेक्षा नक्कीच होत्या, परंतु फायदा जास्त उचलू शकले नाहीत. या क्रीडांगणावरती तुम्हाला गोलंदाज जास्त संधी देणार नाहीत. तुम्हाला ज्या संधी मिळत आहेत त्या संधीचा फायदा तुम्हाला नक्कीच उचलावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स असं म्हटलं जातं. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. त्या संधीच्या शेपट्याला पकडून तुम्हाला क्रिकेटमध्ये आयुष्य सुवर्ण करावं लागतं. नक्कीच संधी आल्यात, परंतु त्याचा फायदा उचलण्यात अपयश मिळालंय ते गोरसईच्या फलंदाजांना. 23 धावा. बाउन्सर टाकलाय कडक एकदम. नाकास समोरून काढलाय फलंदाजाच्या. नेहल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु चेंडू निघून गेला होता. तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये वेगानं बीट करतोय. रफ्तार का सौदागर नेहल पाटील. धावा 23. फुलटॉस बॉल. पुन्हा संधी होती. वेग प्रचंड आहे. डीप कव्हरला बॉल चाललाय. दुसरी धाव घ्यायची. फेक झाले, परंतु रनआउट होईल फलंदाज योगेश घोटकर. 1 धाव तर नक्कीच जोडली जाते. स्कोर धावून पोहोचलाय 24 वर.
आणखी एक वेगवान चेंडू, शेवटचा चेंडू देखील नेहल पाटीलने टाकला इथे निर्धाव. या षटकाचा विचार केला तर यंगस्टर नेहल पाटीलने या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3. विशेष कौतुक या गोलंदाजाचं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. भूमी 11 जे बजरंग गोरसे बी संघासाठी आणि धाव संख्या आहे 5 बाद 24 24. तब्बल 2 लाख क्रमांक अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा. आकर्षक ट्रॉफीज तुम्ही स्टेजच्या अगदी समोर पाहताय. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती साकारण्यात येणारी स्पर्धा. या संपूर्ण विभागाचा आपण विचार केला तर क्रीडांगण सुरक्षित ठेवणं हाच एक खूप मोठा, मला असं वाटतं याच गोष्टीचं विशेष कौतुक करायला हवं. या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सर्वांच्या सहकार्याने मात्र हे क्रीडांगण जपून ठेवलंय, राखून ठेवलंय, सुरक्षित ठेवलंय, हे खूप महत्वाचं आहे. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या आतापर्यंत 24. एक मी रिक्वेस्ट करतोय, सर्व संघ वेळेचं भान ठेवून कृपया करून आपण पटापट खेळा, कारण आपण महानगरपालिकेमध्ये आहोत. 12वीच्या परीक्षा मात्र चालू आहेत. निर्बंध, नियम, अटी अत्यंत कडक आहेत. म्हणून विनंती आहे, मॅच चालू करा लवकरात लवकर, वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आणि एक लक्षात असू द्या, आता इथून आयोजकही ठरवतील की तुम्ही जास्त वेळ घेतात असाल तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. वेळ होऊन गेलेला आहे, कारण 4चं टाइम दिलं होतं पहिल्या मॅचसाठी. बाउन्सर बॉलने सुरुवात केली. पूलचा फटका खेळायचा होता संदेश केडेला. बॅटची लिडिंग एज येऊन बॉल चाललाय मागे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक तिथे पोहोचते. फक्त एकच धाव. धावफलक 25-25. विकेट 5 आहेत जे बजरंग गोरसे बी संघाच्या. वेळेच्या बाबतीत नक्कीच सर्वच संघांना सूचित करतो इथून पुढे खेळणाऱ्या की आपण सहकार्य करा. खरं तर या मॅचेस 12 नंतर देखील इथे चालू आहेत, हीच मोठी खूप गोष्ट आहे. 25 धावा लास्ट ओव्हर. कितपत टार्गेट उभारलं जाणार मागच्या 3ही मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच पासून खास करून 25, 24, 33, 30 आणि त्याचबरोबरीने 21, परंतु हा येतोय दमदार फटका. फलंदाज किशोर मुकादमच्या बॅटमधून तारणहारे या टीमचा स्क्वेअर लेगला मारलेला हा षटकार. जेव्हा जेव्हा गोरसे बी टीमच्या मॅचेस फसल्यात त्या त्यावेळी किशोर मुकादम धावून आलाय. चांगला स्ट्रोक होता स्क्वेअर लेगला षटकार. एक सातत्यानं आपण पाहिलंय की गोरसे बी ची टॉप ऑर्डर ढासळले, किशोर मुकादम आहे खाली, आणि रायगड तर त्याला रास्तच ठरलंय. रायगडमध्ये हा खेळाडू चमकतोच किशोर मुकादम. षटकार खेचलाय. जिथे फलंदाजांना सिंगल डबल घेता येत नाहीये तिथे या पठ्ठ्याने षटकार खेचलाय. वेगवान चेंडू होता. गतिपा आदित्य मात्रेची. षटकाराचं प्रत्युत्तर त्याने दिलंय. डॉट बॉल. धावफलक आतापर्यंत 31-31. शेवटचं षटक. 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया कितपत टार्गेट असेल. पुन्हा भिरकावून दिलाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सूरज पाटीलने घेतला किशोर मुकदमचा झेल. फलंदाज बाद. किशोर मुकादम षटकार खेचला. त्यानंतरचा डॉट बॉल. लास्ट ओव्हर आहे. आक्रमण करणं भाग होतं. आक्रमण केलं. मिड विकेटला चांगला झेल घेतला आणि ते किशोर देखील बाद झाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज रोहन केने मैदानात दाखल झालाय. विना भावेश पवार गोरसई बी संघ मैदानात खारबावच्या विरोधात. खूपच मागे आपटला चेंडू. कदाचित कणबोली सर्कल वरती हा बॉल आपटला. आला कामोठे नगरीमध्ये, परंतु व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव.
धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर 32 32 धावा धावफलकावर. अद्यापही 2 चेंडू शिल्लक. फुल्लर लेनचा बॉल ड्राईव्ह केला अगदी समोर लॉंग ऑफला. एकच धाव. संदेश आणि इथे झाले मिस्टेक. मिसफिल्ड. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. हा चौकार फार महत्वाचा ठरेल, कारण आतापर्यंतच्या मॅचेस मी मगाशी देखील म्हटलं, पहिला सामना वगळता सेकंड मॅच मध्ये टार्गेट होतं 33, त्यानंतरच्या मॅच मध्ये टार्गेट होतं 30. त्या दोनही मॅच मध्ये धावा चेस डाऊन झालेल्या नाहीयेत. एकच मॅच मध्ये झाल्यात, ते देखील एक चेंडू एक सामना होता. आलाय बॉल फाईन लेगला. ताकदीच्या जोरावरती मारलेला हा फटका. रोहन केनेच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. भूमी 11 जे बजरंग गोरसे बी संघाची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 10च्या सरासरीने 40 वर. विजयासाठी लक्ष्य खारबावच्या विरोधात महेंद्र बोर्डे. खारबाव या संघाला 4 ओव्हरमध्ये धावा करायचे 41. उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमदार चषक उद्या ठीक 4 वाजता मॅच चालू होईलच, हे लक्षात असू द्या. सुनील स्पोर्ट चिंचपाडा त्यांच्या विरोधात प्रिन्सी खांदेश्वर हॉटेल कानपोली. LNT खोणी विरोधात जनमान कामोटे. थर्ड मॅच एअर एंटरप्राइजेस दिगोडे विरोधात प्रतिष्ठा स्पोर्ट्स वाकळण. चौथा सामना असेल RMSK YCC मुरबी सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि त्यांच्या विरोधात प्रदीप भगत युवा मंच भिंगारी. उद्या ठीक 4 वाजता मॅचेस चालू होतील. 3:30 वाजता रिपोर्ट करावं लागेल जे पहिला सामना खेळणार आहेत त्या संघांना. 24 बॉल 41 लक्ष ठेवण्यात आले. खारबाव टीम फलंदाजीसाठी ओळखली जाते. गोरसे बी च्या विरोधात त्यांचा संघर्ष. या पाहूया संघर्ष कोण जिंकणार आणि हा पहिला सामना खारबाव जिंकेल की गोरसे, बरीचशी चर्चा चालू आहे. त्याचं उत्तर तुम्हाला सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो जयेश भोसले सरांना. चला सलामीची जोडी खारबाव. वेळ घेऊ नका, कारण म्हणून मुद्दामूनच आयोजकांनी डे नाईट मॅचेस ठेवल्या होत्या, हे लक्षात असू द्या. तुम्ही आता सहकार्य करा, कारण आयोजकांनी ठरवलं असतं तर तुमच्या मॅचेस 3 ओव्हरच्या पण झाल्या असत्या. 4 ओव्हर 3 ओव्हर, मग त्याला काही मजा राहिली नसते. किमान 2 लाखाची स्पर्धा आहे, 4 ओव्हरच्या तरी मॅचेस झाल्या पाहिजेत. म्हणून आता सहकार्य करा. यानंतर 2 मॅच बाकी आहेत, हे लक्षात असू द्या.
हॅलो 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 15 चेंडू आणि 28ची आवश्यकता असणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे, जिथे एका बाजूला गोरसाई बी संघाला आपण पाहतोय, जिथे चालू असलेला सामना महेंद्र 11 खारबाव आणि या भूमी 11 गोरसाई बी. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलेला पाहायला मिळाला, जिथे 41चा पाठलाग करायचा लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय. चालू असलेले षटक मैदानाच्या आतमध्ये पवन केणे यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. वेगाने गोलंदाजी करणारा किंबहुना चेंडू वळवण्यामध्ये ज्याच्याकडे महारत आहे असा पवन केणे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. A1 पवन. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती येणारे 14 चेंडू आणि 27ची गरज. यावेळेला लोअर फुल टॉस शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, चुकी झाली आहे. धावा इथे प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये विहिरीसाठी पलटलेत. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. वेगाने 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा त्या 16 ऑन दी बोर्ड. येणारे 13 बॉल आणि 25ची गरज. 13 चेंडू आणि 25ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच महेंद्र 11 खारबाव या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. या वेळेचा बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार दर्शनीय स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. चौकार. 4 धावा. एक चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने ऑन साईडला खेळल्यानंतर संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. याही मॅच मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू 12 बॉल मध्ये 21ची गरज. 12 बॉल आणि 21ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. एक LED स्क्रीन मोहितच्या ठिकाणी आपण पाहतो आहोत मैदानाच्या मध्यभागी. अगदी मैदानाला खेटूनच असणारी ही एक LED स्क्रीन, ज्याच्यावरती संपूर्ण मैदानाच्या आतमधील आणि त्याच वेळेला लेखाजोखा पाहायला मिळतोय. 12 बॉल 21ची आवश्यकता. मागील 3 सामने किंबहुना आजच्या रजनीमधील सामने जिथे आपण पाहिले ना की लो स्कोरिंग पाहायला मिळालेत, हाय व्होल्टेज ड्रामा या स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आमदार चषक 2025 मध्ये आपण आहोत. विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा अविश्वसनीय आणि दर्जेदार सोहळा आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती कपिल केणे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कपिल केणे शॉर्ट रनअपने भेदकता भरी गोलंदाजी करण्यामध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. साईड आर्म अँगल, जिथे साईड आर्म गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं जातं ओव्हरहँड, साईड आर्म या स्वरूपाचे गोलंदाज नेहमीच पाहायला मिळालेत. या गोलंदाजीची शैली लतीश मलिंगा आणि या केदार जाधवला साम्य असणारी गोलंदाजीची शैली पाहायला मिळते. कपिल केणे पहिला बॉल जो अवांतर स्वरूपाचा आला. 20ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. एकेरीच्या मदतीने येणारे चेंडू आता मात्र शेष आहेत ते 12 बॉलमध्ये 20ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 20 धावा. पुढचा बॉल कपिल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट यष्टांचा वेध इथे घेतलाय. फलंदाज बाद. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. थेट यष्टांचा वेध घेत असताना आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थेट यष्टांचा वेध घेतलाय. गोलंदाजीतला दर्जा आज मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजांचा बोलबाला जणू काय चालू आहे. 11 बॉल आणि 20ची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला मैदानाच्या आतमध्ये होत्याचं नवथं घडलं आहे. फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहू शकलेलं नाही आहेत. पार्टनरशिप बिल्ड झालेली नाही आहे. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणता येईल ना की मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ फलंदाजीच्या दर्जाचा व्हायला हवा होता तो इथे झालेला नाही आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, केवळ हजेरी लावतात आणि मैदान सोडत असताना पाहायला मिळालेत. सूरज पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. इथे येणारे चेंडू आहेत ते 10 बॉलमध्ये 20ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 बॉल आणि 20ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते.
11 बॉल आणि 20 धावा. आज गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन राहिली आहे. गोलंदाजांनी फलंदाजांना जखडून ठेवलेलं पाहायला मिळालंय. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी फलंदाजांचे जणू वैगुण ओळखलेत. कमकुवत दुवे आणि ताकदवंत दुव्यांचा पुरेपूर अभ्यास करूनच गोलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळालेत. अनेक गोलंदाजांची चर्चा होत असताना एक बाब आवर्जून प्रत्येकाने सांगितली की एखादा दिवस हा गोलंदाजांसाठी बनलेलाच असायला हवा. या प्रशस्त अशा मोठ्या क्रीडांगणावरती षटकार खेचणं ही एक खऱ्या अर्थानं कष्टसाध्य अशी बाब. लोड फुलटोज आडव्या बाटने ऑन साईडला केलाय. वॅकंट एरिया, रन्स इथे मिळतील. गॅप मोठा होता, धावसंख्येला मिळणार नाही आणि होणार नाही तोटा. धावा आल्यात त्या 4. संघाची धावसंख्या 25 धावा. धावफलकावरती आहेत 25 ऑन दी बोर्ड. विजयासाठी 16ची गरज. 10 चेंडू आणि 16 धावा. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती सुरेश पाटीलच्या बॅटमधून हा आक्रमकता भरा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चौकार आलाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने વધારत असताना जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल आणि जिथे 10 बॉल आणि 16ची आवश्यकता. दहा चेंडू आणि 16ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. उचलून धरली आहे. लेग बी 4 प्लम्प. फलंदाज बाद. अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. फलंदाज बाद होत असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. हा चेंडू उजव्या एसीवरती जिथे मात्र खोलात टाकला आणि अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. महत्वाचा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. सूरज पाटील आल्या आल्या बॅटमधून त्याच्या चौकार पाहायला मिळाला, परंतु पुढच्याच बॉलवरती तो बाद झालाय. 9 चेंडू आणि आता मात्र 16ची गरज. 9 चेंडू आणि 16ची आवश्यकता या सामन्यामध्ये. विशेष करून महेंद्र 11 खारबाव या टीमचे आभार आपण मानायला हवेत, कारण या संघाला एक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. एक संघ अनुपस्थित राहिला आणि अशा प्रसंगी संघ मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपण पाहत आहोत की एक चांगल्या दर्जाचा खेळ देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. किंवा धावाही त्यांनी जास्तीच्या गोळा करण्याचे प्रयत्न केलेत. क्रिकेटचा खेळ आहे जिथे 9 चेंडू आणि 16ची आवश्यकता असताना आणखीन एक फलंदाज बाद झालाय. सूरज पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आमदार चषक 2025 विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारा क्रिकेटचा हा अविश्वसनीय सोहळा आज आपण पाहत आहोत. दिवस आणि रात्रकालीन ही स्पर्धा आहे, परंतु आज ही स्पर्धा पहिल्याच दिवस आणि रात्रकालीन मध्ये रात्रीच्या अंधारात सुरू होत असताना पाहायला मिळाली. आणि अर्थात रात्रीकालीन ही स्पर्धा मात्र पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतो, परंतु उद्या या स्पर्धेची सुरुवात ठीक 3 वाजता जिथे रिपोर्टिंग करण्यासाठी आपण लक्ष वेधूयात प्रत्येक संघाचं. 3:30 वाजता टॉस होईल आणि जवळपास 4 वाजेपर्यंत पहिला बॉल पडणं अपेक्षित राहील. रिपोर्टिंग उद्याच्या दिवशी 3 वाजताचा असणाऱ्या प्रत्येक संघाकडे आपण लक्ष वेधूयात, कारण आजच्या दिवसामध्ये किंवा या पहिल्या रजनीमध्ये जी दिरंगाई संघांनी केली, उशिराने इथे पोहोचले आणि त्याचाच भुर्दंड या संघांना सोसावा लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे. बॅटची लिडिंग एज घेतली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोरकार्डवरती रन्स आहेत ते एकंदरीत 27. विजयासाठी आवश्यकता राहील. ते येणारे 8 बॉल 8 चेंडू आणि 14ची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. अक्षय पाटील या खेळाडूला आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहणार आहे, कारण कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ तळ ठोकून उभा राहू शकलेला नाहीये. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पवन केणेने टिपला झेल. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय पाटील देखील बाद. बाउंड्री लाईन वरती पवन केणे आपली उपयुक्तता संघासाठी कितीही सिद्ध करत असताना इथे पाहायला मिळाला. एक सहज साधा सोपा झेल त्याने टिपला आणि फलंदाज झाला तो बाद. आणखीन एक धक्का. 7 बॉल आणि 14ची गरज. 60 चेंडू आणि 14 धावा. पहिला सामना एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग लिहिला होत असताना आपण पाहिलं होतं ते टेंबुलीट संघाच्या माध्यमातून बोनखोडे संघाच्या अगेन्स्ट 53 धावसंख्येचा पाठलाग झाला. तिथून पुढे नेक्स्ट मॅच आपण पाहिली होती ती मल्हार
मनवित 11 वडवली बी या संघाने मात्र वंश 11 सातपाटी या संघाला 6 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असणाऱ्या मॅच मध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. 1 बॉल 1 ची आवश्यकता असताना सातपाडी संघाने एक चित्तथरारक लढत तिथे जिंकली होती. तिथून पुढे आपण पाहिलं की सातपाटी संघाला परास्त केलं होतं पृथ्वी 11 टेंबुली टीमने आणि पृथ्वी 11 टेंबुली टीमने पहिल्या 2 मॅचेस जिंकत असताना आपण या संघाला पाहिलंय. परंतु चालू असणारा मैदानाच्या आतमधील हा विद्यमान सामना आपण पाहतो. महेंद्र 11 खारबाव त्याच्या अगेन्स्ट भूमी 11 गोरसाई बी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो बॅटिंगसाठी. उमेश तरे 6व्या क्रमांकावरती आल्यात. उमेश तरे त्यांनाही त्या दर्जाचा खेळ करावा लागेल कारण फलंदाजांना गर्दन काळ राहिलेली खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन असणाऱ्या खेळपट्टीवरती धावा गोळा करणं ही बाब आता मात्र एखाद्या तारेवरची कसरत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. कपिलचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गली रिदन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. एकेरी धाव येते. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन दी बोर्ड. 6 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. या आधीच्या मॅच मध्ये देखील 6 बॉल 13 वरती सामना येत असताना पाहायला मिळाला होता. अगदी त्याच वेळेला ही दुसरी वेळ आहे की जिथे 6 बॉल आणि 13 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 6 बॉल आणि 13 ची गरज. शेवटचे षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येणार किंवा कोणाच्या हाती हे भवितव्य सुपूर्द केलं जात आहे ना ते मैदानावरती भूमी 11 गोरसाई बी या संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल. चुरशीचे सामने झालेत. फलंदाजांच्या बॅटमधून या मॅच मध्येच केवळ आपण षटकारांची तुफानी आतिषबाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धाच्या खेळामध्ये षटकार आला होता तो किशोर मुकादमच्या बॅटमधून ऑन साईडला. त्याने एक लांबलचक षटकार खेचला. 2 चौकार रोहन केणेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि शेवटच्या षटक निर्णायक षटक अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती किशोर मुकादम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्याने षटकार या स्पर्धेमध्ये खेचत असताना जिथे शेवटच्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली ना त्यामध्ये प्रमुख आणि मोलाचा वाटा ज्या खेळाडूचा राहिला तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू हा एक 3 डायमेन्शन असावाच लागतो कारण 3 डायमेन्शन प्लेयर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात असंच ग्राह्य धरलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट किंबहुना ग्रामीण स्तरावरती देखील आपल्या बॅटिंगने किंबहुना गोलंदाजीने आणि क्षेत्ररक्षणातील दर्जेदार क्षेत्ररक्षणाने आपण संघाला सामने विजेते करून देऊ शकतो. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किशोर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 13 ची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. पुढचा चेंडू किशोरचा हा बॉल वाईड यॉर्कर होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल मैदानाच्या आतमध्ये तो. अर्थात करण पाटील स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती उमेश तरेला. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. येणारे 5 बॉल आणि 13 ची गरज. करण देखील बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. या खेळपट्टीने जिथे मात्र आपण पाहिले ना ते या स्पर्धेमध्ये रंग भरलेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीतील दर्जा असेल किंवा गोलंदाजांसाठी नंदनवन राहणारी खेळपट्टी फलंदाजांना जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचा खेळ करू देत नाहीये. इक्का मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं काम करतात. तू चल मैं आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 5 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 28 ऑन दी बोर्ड. विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 13 ची गरज. 5 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज नितेश पाटील मैदानावरती दाखल होत असताना आणि दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही बंधूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल खोलात होता. ऑन साईडला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे जोखीम बरी होती. डायरेक्ट हिट केलाय. DRS कॉल करण्यात आला अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. प्रवीणजी पवार सर यांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आहोत. ऍक्शन रिप्ले इथे पाहिला जाईल. विविध कॅमेरा अँगलने आपण पाहत आहोत.
इथे फलंदाज होईल तो बाद. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का. नितेश पाटील डायमंड डकचा शिकार राहिला आहे फलंदाज. एकही बॉल फेस केलेला नाही, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही आणि डायमंड डकचा शिकार होत असताना मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटीलला आपण पाहतोय. तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. 4 चेंडू आणि 13ची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 बॉल आणि 13ची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 13ची आवश्यकता होती. मागील 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाले. अर्थात एक सिंगल आली आहे. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते 4 बॉल मध्ये 12ची गरज. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. गोलंदाजी पहा. फलंदाजांना नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी अशी खेळपट्टी राहिलेली नाहीये. किंवा गोलंदाजी त्या दर्जाची नाहीये. गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना आपलं 100% डेडिकेशन इथे दिले आहे. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉल. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागला. डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ एक सिंगल घेण्याचाही प्रयत्न झालेला नाही. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 2 बॉल 12ची गरज. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता. यावेळेचा फटका मिस टायमिंग. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोचले. झेल टिपलाय आणि करण पाटील बाद. येणारा 1 बॉल आणि 12ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 12 धावा. आशेचं किरण होतं आणि ते देखील संपलं असंच म्हणावं लागेल. किंबहुना आघाडीला आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांच्या शोधामध्ये. करण पाटील देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न त्याने केले. त्याचे प्रयत्न इथे अपुरे राहिले. शेवटचा 1 बॉल 12ची गरज. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धाव खर्च केली ती 1. किशोर मुकादमने फलंदाजी दर्जेदार केली, परंतु त्याच वेळेला गोलंदाजी ही वरच्या दर्जाची त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि हा सामना इथे संपलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार किशोर मुकादम राहील. कारण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच